एक प्रोडक्शन वाला बोला, आप ना टाइम है सर, विजय सेतुपति का फिल्म देखते हो. 2021 पर्यंत विजय सेतुपतीचा एकही, नॉट इवन 96. म्हणजे मराठीमधले हिंदीमधले हुज हू लोक जे 2 तास 2.5 तास ऐकून कळालं नाही म्हणायचे. नाही म्हणायचे, तो 15व्या-20व्या मिनिटाला म्हणाला. आणि दॅट इज विजय सेतुपती. सिरियसली भारतीय सिनेमाचा जन्मच सायलेंट झालाय. मग आपण ती बोलत नाहीत ना दुःख, ती एनकॅश करायची संवादांशिवाय. आणि मग त्यावेळी असं जाणवायला लागलं की सगळ्यांना गांधी हवेत. ऑल पीपल आर आफ्टर गांधी. म्हणजे हेट पण करतात, त्यांना पण गांधी हवं. नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महात्मा गांधी हा या देशाचा आत्मा आहे. गांधींशिवाय हा देश पूर्ण होऊ शकत नाही आणि गांधींचं नाव घेतल्याशिवाय या देशातल्या राजकारण्यांचं कुठलंही काम जे आहे ते पूर्णत्वाला जात नाही. हा देश गांधींच्या नावानेच ओळखला जातो. जगभर एका माणसानं आपल्या एका आयुष्यामध्ये केलेल्या कामाचं एवढं मोठं संचित करून ठेवलं की आजसुद्धा जगभरामध्ये तुम्ही कुठेही गेलात तर तुम्ही गांधींच्या देशातले आहात, हीच तुमची पहिली ओळख आहे. तुम्ही म्हणाल की आज गांधींची आठवण निघण्याचं कारण काय? तर त्याचं कारण असं आहे की नुकताच प्रदर्शित झालेला गांधी टॉक्स हा सिनेमा, हा सिनेमा अत्यंत तरल सिनेमा आहे. तो तुमच्या मनाला हात घातल्याशिवाय राहत नाही. त्यातले सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे की हा सायलेंट सिनेमा आहे. यात एकही डायलॉग नाही. आणि हा सिनेमा बघणं हा स्वतःमध्येच एक अनुभूती आहे. म्हणजे थोडा हा अवघड किंवा जड शब्द वाटेल, पण हा एक अनुभव आहे. आणि हा सिनेमा संपल्यानंतर तुम्हाला बऱ्याच गोष्टींची उत्तरं मिळतात, जी आत्ताची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती बघून जे प्रश्न तुमच्या मनामध्ये पडले त्या सगळ्याची उत्तरं त्या सिनेमाच्या शेवटी तुम्हाला मिळून जातात. आणि म्हणून आज आपण गप्पा मारणार आहोत या सिनेमाचे डिरेक्टर, लेखक किशोर बेळेकर यांच्याशी. आपलं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. आणि पहिल्यांदा तर खूप आभार की तुम्ही हा सिनेमा बनवलात या काळामध्ये. आणि मला पहिला प्रश्न हाच विचारायचा आहे की म्हणजे गांधी टॉक्स हा सिनेमा, त्याचा जन्म कसा झाला बेसिकली आणि कधी? हा म्हणजे ॲक्च्युली 2000 साली ज्या 2 घटना मी बऱ्याच ठिकाणी सांगितलं की 2 घटना घडल्या होत्या. एक कास्ट अवे नावाचा टॉम हँक्सचा एक सिनेमा रिलीज झाला होता, ज्याच्यात तो एका आयलंडवर अडकतो आणि मग स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी तो वेगवेगळ्या प्रतिकृती, बायकोच्या, मुलांच्या प्रतिकृती बनवतो नारळाच्या ह्याच्यापासून आणि त्यांच्याशी बोलत राहतो स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी. आणि 2000 साली माझ्या आयुष्यात एक अशी घटना घडली की म्हणजे बाबा वारले. सो बाबा, तुमच्या घरातला कर्ता पुरुष गेल्यानंतर इतर तुम्ही खूप म्हणजे रडायला लागता किंवा तुम्ही म्हणजे सतत दुःख करत राहता. सो माझ्या बाबतीत असं झालं होतं की मी कमालीचं शांत झालो होतो. आणि मग ती शांतता हे अनुभवत असताना असं जाणवायला लागलं की आसपासच्या माणसांमध्ये पण ही दुःख असणार, ती बोलत नाहीत. मग आपण ती बोलत नाहीत ना दुःख, ती एनकॅश करायची संवादांशिवाय. आणि मग गांधी टॉक्स, जो मी ऑलरेडी एक सिनेमा लिहित होतो, मनी मॅटर्स त्याचं पहिलं नाव होतं. सो म्हटलं आपण ह्याचा सिनेमा, हे जे कथानक आहे ह्यातल्या सगळ्या पात्रांची जी काही दुःख आहेत किंवा त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत हे आपण संवादांशिवाय लिहायला सुरुवात करायची. आणि मग मी तो लिहत गेलो आणि 15 वर्ष लागली मला तो अख्खा सिनेमा लिहायला. 15 वर्ष? 15 म्हणजे 2000 साली लिहायला सुरुवात केली आणि 2014-15 साली तो सिनेमा लिहून पूर्ण झाला. ज्याला एखादा डिरेक्टर सिनेमा लिहितो त्यावेळेला निश्चितपणे तो संवादाची कल्पना करत असेल ना. तुम्ही पहिल्यापासून ठरवलं होतं की या फिल्ममध्ये संवाद ठेवायचाच नाही, की तुम्ही ज्याला लिहायला लागलं त्याला कळलं की संवादाची गरज नाही, नेमकं काय? आणि कॉन्फिडन्स कुठून आला की सायलेंट फिल्म चालेल आता 2026 मध्ये? इथं काय 5-7 गाणी, एवढा धूमधडाका, काय मोठं बजेट आणि एवढं सगळं असल्याशिवाय सिनेमा चालेल का याची खात्री नसते. तर ते विदाऊट संवाद आपला सिनेमा पोहोचेल, करेक्ट आहे, असं कसं काय वाटतं? आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, भारतीय सिनेमाचा जन्मच सायलेंट झालाय. सायलेंट सिनेमा हाच मूळ आहे ना आपला भारतीय सिनेमाचा. त्यामुळे सायलेंट म्हणजे मुकपट आहे, संवाद नाही, संवाद नाहीये. म्हणजे राजा हरिश्चंद्र होता किंवा पुष्पक येऊन गेला होता. सो
ज्या इंडस्ट्रीचा जन्मच सायलेंट सिनेमातनं मुकपटातनं झाला, तर ते डिव्हाइस फक्त समजून घ्यायचं होतं. सो तुम्ही म्हणाल्याप्रमाणे की तो पहिल्यापासून डोक्यात होता का, तर मी काय झालं होतं की 15 सीन्स ज्यावेळी ते लिहून, कसं असतं ना, नॉर्मली कुठलाही रायटर लिहितो त्यावेळी तो दुसऱ्या दिवशी ज्यावेळी वाचायला बसतो, पुढचे सीन लिहायला बसतो, त्यावेळी तो आधीचे वाचायला सुरुवात करतो. तर मी ते आधीचे सीन वाचायचो ना, तर त्याच्यात मला जाणवायचं की ह्याच्यात सीनमध्ये डायलॉगची गरजच नाही आहे. तो येऊन उभा आहे आणि गॅलरीत उभा आहे, तो तिला कोणाला कळू नये म्हणून लपून तिला हाताने सांगतो की हे आहे. सो मग हे जाणवायला लागलं आणि मग मी म्हटलं की त्या 2 घटना, एक तर कास्ट अवे आणि ह्याच्यामुळे म्हटलं आपण मग पूर्ण सिनेमा जो 15-16 सीन जे काही आपण सायलेंट लिहिलेत आणि मग ते डोक्यात तो फॉर्मॅटच समजून घेतला की आपण सायलेंट सिनेमाच करायचा आणि तो डिव्हाइस समजून घेऊन लिहायला लागला, म्हणून एवढा कालावधी लागला सिनेमाचा स्क्रीन प्ले करायला. पण मग स्क्रीन प्ले 15 मध्ये झाला, म्हणजे सिनेमा आला 26 मध्ये. 26 मध्ये आला. एवढा वेळ एखादा सिनेमा लिहून झाल्यानंतर खरं तर डिरेक्टरला किंवा एखाद्या लेखकाला वाटते की अरे लवकरात लवकर सिनेमा आला पाहिजे, लोकांना आपल्याला तो दाखवता आला पाहिजे. करेक्ट. एवढा वेळ कशामुळे लागला? काय मधल्या काळात काय घडलं सगळं? म्हणजे मधल्या काळात असं घडलं की आज कसं असतं की तुमचा एखादा सिनेमा, कुठलाही डिरेक्टर किंवा रायटर सिनेमा लिहून पूर्ण झाला का, तो सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो त्याचा निर्माता. तो निर्माता शोधायला लागतो. सो मला निर्माता शोधायला लागला आधी. सो निर्माता कोणीच सापडेना त्याच्यासाठी की कोण प्रोड्यूस करणार. सो 2014-15 साली मला एक बाई होत्या, त्या म्हणाल्या की आपण हा सिनेमा करूयात. त्यावेळी सुमित राघवन सिनेमात रोल करणार होता. पण मग असं झालं की त्या बाईंकडे शूटिंग जवळजवळ येत गेले आणि कळलं की त्या बाईंकडे पैसे नाही आहेत. तर ते पैसे संपले होते त्यांच्याकडे, त्यांचं बजेटच नव्हतं. त्यामुळे ते पुन्हा कोलॅप्स झालं. त्यामुळे परत निर्माता शोधायला लागला. मग निर्माता शोधायला गेल्यानंतर प्रत्येकाचं असंच होतं की अरे सायलेंट सिनेमा कोण बघणार आहे. सायलेंट सिनेमा किंवा मुकपट म्हटल्यानंतर सगळे बॅकफूटवर येत गेले. मग मी त्याची उलटी प्रोसेस सुरू केली. मी म्हटलं एक काम करूया, प्रत्येक निर्माता हा हिरोवर पैसे लावतोय आणि हे खूप अनफॉर्च्युनेट आहे की आपल्या इथे गोष्टीवर पैसे नाही लावत, आपल्या इथे ॲक्टर्सवर पैसे लावतात. सो मी म्हटलं की आपण एक उलटा प्रवास करूया, आपण ॲक्टर्सना पिच करूया. सो तुम्ही नाव घ्या, मी त्या ॲक्टर्सना ही गोष्ट पिच केली. कोणाकोणाला पिच? मी बच्चन साहेबांना पिच केली होती. बच्चन साहेबांचे मॅनेजर आहेत, त्यांना मी 2015 साली भेटलो. तर त्यांना मी म्हटलं की मला बच्चन साहेब हवेत. अरविंद स्वामींनी जे जे कॅरेक्टर हे केलं आहे, सो ते म्हणाले अरे त्यांना आवाजासाठी ओळखतात, तुम्ही त्यांचा आवाजच बंद करणार सिनेमात. तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला. विंग कमांडर जे आहेत त्यांचं सगळं बघतात. सो त्यांना मी म्हटलं की मी ना त्यांचे सगळे तुम्हाला अप्रोच करण्याआधी परत त्यांचे सिनेमे पाहून घेतले. तर 2 डायलॉग्सच्या मध्ये ते जे काही पॉज घेतात की ते जे शांतता आहे ना, ती खूप भयंकर आहे म्हटलं आणि त्याच्यात खूप आवाज आहे म्हटलं. आणि मला तो सायलेंट किंवा ती जी शांतता आहे ना, ती मला गांधी टॉक्समध्ये अपेक्षित आहे. सो त्यांना ते काही पटलं नाही आणि ते म्हणे की खूप रिस्की आहे फिल्म, इट्स व्हेरी ॲडव्हेंचरस आणि हे, तर कुणी एक्सपेरिमेंट करायला इकडे तयार होत नाही. मग आयुष्यमान खुरानालाही ऐकवली होती. मी रितेश देशमुख आहे, तर रितेश देशमुख त्यांचं जे काम, जी कंपनी सांभाळत होती, मी त्यांच्याकडे जाऊन बसलो होतो. मग त्यांनी तर मेसेजेस दिला नाही. म्हणजे रितेश देशमुख मला मध्ये भेटले तेव्हा ते म्हणाले अरे माझ्यापर्यंत आलंच नाही. माझ्याकडे मेल होता. म्हटलं बघा मेल आहे तुमच्या जे कोणी मॅनेज करतात त्यांना पाठवलेला, तो त्यांच्यापर्यंत पोहोचलाच नव्हता. सो असं सगळ्या ॲक्टर्सना भेटल्यानंतर सगळ्यांचे रिजेक्शन्स येत गेले ना, त्याच्यासाठी तो वेळ लागला. म्हटलं अरे मग निर्माता तयार नाही, ॲक्टर तयार नाही. मग म्हटलं आपण एक काम करूया, हा अख्खा सिनेमा जो आहे सायलेंट आहे, म्हणजे ह्याच्यात फक्त म्युझिक आहे. कुठल्या तरी मोठ्या म्युझिक डायरेक्टरला पिच करूया आणि त्याला टेम्पटेशन होईल. म्युझिक डायरेक्टर्सना पण पिच. मी त्याच्याकडे येतो, पण मला मध्ये तुम्ही मी असं तुमच्याशी गप्पा मारताना मग अशी मला लक्षात आलं की तुम्ही नसीरुद्दीन शहांना पण भेटलं होतं आणि त्यांना आवडलं होतं. हो, म्हणजे नसीर सर एकमेव अभिनेता आहे की ज्यांनी इतका रिस्पेक्ट दिला मला. म्हणजे त्यांनी मला मधल्या काळात ते खूप आजारी होते, त्यांना हॉस्पिटलाइज केलं होतं, ICUत वगैरे त्यांना भरती केलं होतं. सो त्या दरम्यान त्यांच्याकडे 3-4 स्क्रिप्ट लोकांनी पाठवलं होतं. त्यातलं एक स्क्रिप्ट माझं होतं, गांधी टॉक्स.
सो ते म्हणाले मी घेऊन गेलो होतो बरोबर. म्हटलं मी जरा स्टेबल झालो तर मी हॉस्पिटलमध्ये बसून वाचेन. तर म्हणे मी वाचलं तुझं स्क्रिप्ट, पण ते मला बाउन्स झालं, मला ते कळलंच नाही काही. म्हटलं अरे असं कसं आपल्याला कळलं नाही, आपण डिरेक्टरला बोलवून घेऊयात. म्हणून त्यांनी मला फोन केला आणि ते म्हणाले मला मी तुला 2 दिवस देतो, आपण प्रत्येक दिवशी पहिला हाफ सेकंड हाफ असं रीड करूया, तू रीड कर माझ्यासाठी आणि मग आपण ठरवूया ह्या सिनेमाचं काय करायचं. सो असे 2 दिवस त्यांनी मला 2-2 तास दिलेत आणि 2-2 तासात त्यांना पहिल्या दिवशी फर्स्ट हाफ, दुसऱ्या दिवशी सेकंड हाफ असं सगळं ऐकवलं. ते ऐकवल्यानंतर ते मला म्हणाले की मी हा सिनेमा करतोय आणि ते ऑनबोर्ड आले. असं सगळं झालं. मी पुढच्या सगळ्यांच्या तारखा घेतल्या आणि तारखा घेतल्यानंतर मला 5व्या दिवशी कळलं की त्यांना त्यांच्या डॉक्टरने परत सांगितलं तुम्ही बेड रेस्ट घ्या, नाही तर तुम्हाला तुमच्या आरोग्याचं काही खरं नाही. सो मग त्यांनी त्यावेळी सांगितलं की आय एम सो सॉरी, मी नाही करता येते मला. आणि मग त्याच्यानंतर पुन्हा नवीन ॲक्टर शोधण्याची प्रोसेस सुरू झाली. तर ह्या सगळ्या प्रोसेसला ना बराच वेळ गेला. पुढची 7-8 वर्ष त्याच्यातच गेली. 7-8 वर्ष गेली. ॲब्सोल्युटली. मग पण तुम्ही स्क्रिप्ट ऐकवताना म्हणजे जे तुम्ही सांगितलेत की तो जो बंगला दिसतोय अरविंद स्वामीचा, तो तुम्ही तयार केला होता आणि तुम्ही स्केचेस आणि तुम्ही काय म्हणजे सीन टू सीन तुम्ही स्केचेस केले होते. तुम्ही स्केचेस तयार केले? हा, स्केचेस तयार. मग तशीच ऐकवली तुम्ही आयुष्मान खुराना, बच्चन साहेबांना, सगळ्यांना. म्हणजे मी म्युझिकही मी घेऊन जायचो आणि कसं तो माहोल कसं ऐकवायचं. कसं व्हायचं की मी सपोज आता तुम्ही ऍक्टर आहात तर मी तुमच्याकडे आलोय, तुम्ही बोलावलं तर मी तुम्हाला सांगायचो 2 मिनिटं द्या मला. मी माझा अख्खा सेटअप लावायचो. स्पीकर ब्लूटूथ स्पीकर होता, लॅपटॉप होता, लॅपटॉपवर मी वाचायचो, बाजूलाच लॅपटॉपवर म्युझिक ट्रॅक होते. तर मी वाचतोय तेव्हा म्युझिकही चालू आहे आणि प्लस मी तुम्हाला असं सांगायचो तुम्ही फक्त कान ठेवा माझ्याकडे आणि तुमच्या हातात बुकलेट आहे प्रत्येक सिक्वेन्सचं. जसं मी बोलतोय की तो तिकडनं गॅलरीतनं जातो आणि गॅलरीत जाऊन तो तिच्या फोरहेडवर किस करतो, तर तुम्हाला स्केच दिसतं, हा अरे फोरहेडवर किस करतोय, ओके. सो असं फ्रेम टू फ्रेम होतं, सीन टू सीन नाही, फ्रेम टू फ्रेम. म्हणजे मी इकडनं तिकडे जातोय तर त्याच्या फ्रेम्स होत्या. म्हणजे गोरक्ष नावाचा एक मित्र आहे, त्याने ते सगळे स्केच करून दिले होते. किती स्केच काढले असे ना जवळजवळ सगळ्या ह्याचे मला वाटतं 50 बुकलेट होते. प्रत्येक सीनचं असं बायबल होतं. बापरे. आणि ते ऐकवायचो आणि मग म्युझिक रेफरन्सेस ऐकवायचो. आणि मग सेकंड हाफमध्ये, आता तुम्ही सिनेमा पाहिलाय किंवा ज्यांनी सिनेमा पाहिला असेल त्यांना तो अंदाज येईल की तो बंगल्यात आहे सेकंड हाफ. तर तो सेकंड हाफ मी नरेट नाही करू शकत होतो. मग कोण कुठून येतं काय येतं कळणार नाही ते, कारण कॅट अँड माऊस सारखं आहे ते. सो मी त्याचा ना एक हे बनवलं होता, मिनिएचर बनवलं आणि ते मिनिएचर घेऊन जायचो. मग आता सेकंड हाफला मी त्या आर्टिस्टला पण उठवायचो आणि मग त्याचं वरचं छत काढायचो. मग तो बंगला दिसायचा आतला, सगळं डिसमेंटल करता येत होतं. असं वरचं छत काढलं का त्या छतातनं खाली बघायचं, हा हे किचन आहे, तो इकडनं निघाला किचनमधनं ह्या बेडरूममध्ये गेला. असा सेकंड हाफ मी नरेट करायचो. बाप, किती तासाचं नरेशन असायचं? हे 3 तासाचं नरेशन व्हायचं. आणि बच्चन साहेबांनी 3 तास? हा, बच्चन साहेबांकडे ना 2021 साली परत संधी आली, कारण झी स्टुडिओ ऑनबोर्ड आलं. विजय सेतुपती आणि रहमान सर ऑनबोर्ड झाले होते, आदिती राव पण ऑनबोर्ड झाली होती. सो मग असं झालं होतं की झी स्टुडिओ असल्यामुळे ती मीटिंग लगेच अरेंज झाली. सो बच्चन साहेबांसमोर ज्यावेळी मला घेऊन जात होते त्यावेळी मी त्यांना सांगितलं की मी हे माझं, कारण कसं असतं ना की कुठल्याही सिनेमाचं ना कास्टिंग खूप महत्त्वाचं आहे, करेक्ट आहे. सो मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही ना बच्चन साहेब आत्ता मिसकास्ट आहेत, कारण मला 2013-14 साली आले होते. तो म्हणाले आत्ता आपण आलो आहे, तू काहीतरी नरेशन तर दे. सो मला माहिती आहे बच्चन साहेबांना मी काय ऐकवलं तर बच्चन साहेब नाही म्हणतील, कारण मी नाही म्हणू शकत नाही त्यांना, बरोबर आहे, कारण त्यांनी नाही म्हणणं चालू शकतं, मी रिजेक्ट करणं बरोबर नाही. सो आय सेड ओके. तर मी 45 मिनिटात फक्त त्यांना मी त्यांचा जो बँक करप्सी आणि हा एवढा सगळा पोर्शन ऐकवला. आणि मला माहीत होतं की ते तेवढा पोर्शन ऐकल्यानंतर त्यांना असं वाटेल की ही माझी गोष्ट आहे का, आणि ते त्याला थोडंसं नकारात्मक घेतील आणि नाही म्हणतील. पण त्यांना मी 45 मिनिटात त्यांचा पूर्ण पोर्शन जो आहे, जो बँक करप्सी आणि ह्या सगळ्या त्याचा जो मोहन बोसमन जे कॅरेक्टर आहे त्याचा अख्खा प्रवास त्यांना ऐकवला.
आणि ते मला म्हणाले की मी तुला कळवतो 2-3 दिवसात, आणि 2-3 दिवसात त्यांच्याकडनं नाही आलं. पण जर हे 2013 साली असलं असतं ना, तर मी जीव तोडून त्यांना 2 तास अख्खी गोष्ट सांगितली असती आणि मी त्यांना घेऊन आलो असतो सिनेमामध्ये. पण हा सिनेमा खरं तर मराठी माणसानं लिहिलेला, मराठी माणसानं डिरेक्ट केलेला. ॲक्च्युली असं वाटत होतं की सिनेमा बघायला जाताना किशोर बेळेकरांनी सिनेमा डिरेक्ट केला आहे आणि दिसतंय आम्हाला त्या पोस्टरवरती वगैरे. याच्यामध्ये अचानक काय विजय सेतुपती, काय अरविंद स्वामी हे कुठून आले? म्हणजे मराठी सिनेमा मुंबईतून उठून थेट चेन्नईमध्ये कुठे गेला? हा नाही मी ॲज आय सेड की पहिलं सुमित राघवन करणार होता. सुमित राघवनचं नाही झालं. बिचारा सुमित येऊन बसायचा, आम्ही पारायणं केली होती त्याची. मग ते झालं नाही, इट डिडंट हॅपन बिकॉज निर्मात्यांच्या वेगवेगळ्या गरजा असतात. मग म्हटलं ठीक आहे, आपण रितेश देशमुखना करूया. मग रितेश देशमुख आहे, त्यांची जी काही ती एजन्सी होती, मी त्यांच्याकडे लिटरली जाऊन बसायचो. मला माझ्याकडनं मेल घेतला होता, त्यांनी मेल फॉरवर्ड केला नाही, त्यामुळे रितेश देशमुख बारगळलं. मी हिंदीतलं प्रयत्न केले, तर हिंदीतल्यांनी पण नाही म्हटलं मग आपण एक काम करूयात, आपण हॉलिवूडमधल्या लोकांना पिच करूया. बरं. सो माझा एक मित्र आहे राजीव, आता त्याने साऊथ आफ्रिकेत ना 2 का 3 इंग्लिश फिल्म्स प्रोड्यूस केल्यात. तो लिहितोय, हा मराठी माणूस. सो त्याला मी म्हटलं, राजीव अरे इकडे कोणीही मला काही ऐकून घेत नाही, तर तू एक काम कर ना, आपण एखाद्या हॉलिवूडच्या ॲक्टर्सना ऐकवू शकतो का? तर म्हणे कोण हवं आहे तुला? म्हटलं मला जरा ना असे ते इंडियन वाटतील, असे ब्लॅक स्किन असलेले आपले ॲक्टर. तर म्हणे कोण आहे? तर म्हटलं मॉर्गन फ्रीमन, डेन्झिल वॉशिंग्टन, विल स्मिथ, डॅनी ग्लोव्हर. तो म्हणाला ठीक आहे, आपण पिच करू शकतो, पण त्या गोष्टीमध्ये तुला काही बदल करावे लागतील ना, ही माणसं काय तुझ्या गोष्टीत. सो मी पुढचे 6 महिने पुन्हा रिराईट केलं बापरे. स्क्रिप्ट, की ही माणसं का असतील, कशा, त्या अनुषंगाने. मोहन बोसमन असं नाव आहे, ते त्या करेक्शनचा भाग आहे. अच्छा, मी ते तसंच ठेवलं. हां. सो माझ्या डोक्यात असं होतं की ती जी आहे रोहिणी हट्टंगडींचं जे कॅरेक्टर आहे, शी गॉट मॅरिड टू वन ऑफ द साऊथ आफ्रिकन गाय, आणि त्यांचा जो मुलगा आहे तो मोहन बोसमन आहे. सो आई इंडियन असल्यामुळे मोहन नाव ठेवलं आणि बोसमन हे त्याच्या बाबांचं नाव, पण मी नाव तसंच ठेवलं. सो डॅनी ग्लोव्हरच्या इकडनं हो आला मला की हा आय एम रेडी टू ॲक्ट म्हणून. आणि मग त्याच्यानंतर मग त्याला म्हटलं की आता महादेवचा रोल करता कोण आपल्याला, कारण विजय सेतुपतीने जो रोल केला आहे. सो हे म्हणे कोण हवा आहे? तर म्हटलं तिथे थोडासा आपल्याला गोरा आणि असं असेल तरी चालेल, कारण मी स्क्रिप्ट बदललं होतं. तो म्हणाला कोण हवा आहे? म्हटलं जेफ गोल्डब्लम चालेल, जुरासिक पार्कचा हिरो. तो म्हणे ठीक आहे. मग त्याने काय केलं, त्याचा एक मित्र आहे, त्याने जवळजवळ 150 फिल्म्स केल्यात तिथे, टेलिव्हिजन फिल्म्स. सो तो म्हणाला मी आर्थर नाव त्याचं, तो म्हणे मी आर्थरशी बोलतो. सो त्याने आर्थरशी बोला. आर्थर म्हणाला मला पहिलं स्क्रिप्ट दे. मी त्याला विचारण्याच्या आधी मी वाचतो काय, कारण जेफ विल आस्क मी की काय स्क्रिप्ट आहे. सो त्याने वाचलं आणि आर्थरने उलटा निरोप पाठवला, किशोरला सांग की हे स्क्रिप्ट विकेल का, मला हे स्क्रिप्ट इथे करायला आवडेल, डिरेक्ट करायला, मी इकडच्या कल्चरमध्ये बसून ते करू शकतो. सो तो राजीव म्हणाला अरे त्याने एवढी वर्ष काम केलं, तो कसं काय विकेल ना. सो आपल्याला त्याला जेफ हवा आहे, तू देऊ शकतोस का, तू बघ तेवढं सांग मला. तो म्हणे ठीक आहे, मी जेफ गोल्डब्लमशी बोलतो. हे सगळं सुरू असतानाच कोविड, करोना असं सगळं सुरू झालं आणि सगळं बारगळलं. मी पुन्हा शून्यात येऊन पोचलो होतो. म्हटलं आता ती माणसं काही प्रवास करणार नाहीत, आणि त्या माणसं, कारण इकडची अवस्था खूप वाईट होती आपल्या इथे. सो मग असं झालं की मला एक गोष्ट कळली. माझा एक प्रोडक्शनवाला बोला आप ना टाइम आहे सर, विजय सेतुपती का फिल्म देख लो. सो मी आठवड्याभरात त्याच्या सगळ्या फिल्म्स बघून काढल्या. तोपर्यंत तुम्ही विजय सेतुपतीची फिल्म एकही बघितलं नव्हतं, मी एकही सिनेमा पाहिला 2021 पर्यंत. 2021 पर्यंत विजय सेतुपतीचा एकही, नॉट इवन 96. का कुणास ठाऊक मिस झालं होतं, कदाचित 96 तर म्हणजे सगळ्यांनी पाहिलेला सिनेमा आहे. सो मी तो सिनेमा पाहिला, पण मी त्याला म्हणालोय की मी तुझं काम नाही पाहिलं होतं, पण मी आठवड्याभरात तुझ्या सगळ्या फिल्म्स बघितल्या. सो त्याचा एक माझा कॉमन मित्र निघाला, तो रिपोर्टर पण आहे आणि तो तिकडे लेखकही आहे. तर त्याने विजयला सांगितलं की मराठीतला एक दिग्दर्शक आहे, त्याने तुझ्यासाठी सिनेमा लिहिला आहे, तर तुला आवडेल का, सायलेंट सिनेमा आहे. तर त्याने लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता फोन केला. 15 मिनिटं मी त्याला गोष्ट ऐकवली. तो 15 मिनिटानंतर म्हणाला की मी करतो हा सिनेमा. कन्व्हिन्स झाला.
म्हणजे मराठीमधले हिंदीमधले हुज हू लोक जे 2 तास 2.5 तास ऐकून कळालं नाही म्हणायचे. कळालं नाही म्हणायचे. तो 15व्या-20व्या मिनिटाला म्हणाला आणि दॅट इज विजय सेतुपती. सिरियसली कसं आहे ना, चॉईस ऑफ सिनेमा खूप मॅटर करतो. तुमची मानसिक अवस्था काय असेल ना त्याची. म्हणजे तो इतका मॅच झाला माझ्या याच्याबरोबर की त्याला मी म्हटलं की मी ना मराठी थिएटर केलं आणि मला एक्सपेरिमेंट्स करायला आवडतात. तो म्हणे सर मेरे को भी अच्छा लगता है. मैं कर रहा है सर. कोविड खत्म होएगा, लॉकडाउन खत्म होएगा. इफ यू आर फ्री यू कम टू चेन्नई, अदरवाइज आई विल कम टू मुंबई अँड वी शुड सिट अँड डिस्कस अबाउट दिस. कसं विजय सेतुपती हा माझ्या आवडीचा आणि प्रेमाचा भाग आहे. कसं होतं विजय सेतुपतीसोबत काम करण्याचा अनुभव ॲज अ ह्युमन बिंग म्हणून, ॲज अ ॲक्टर म्हणून? सी विजय तसा खूप रॅशनल आहे. म्हणजे माणूस म्हणून खूप चांगला आहे. म्हणजे नाहीतर त्याने मला ट्रीटच केलं नसतं ना. म्हणजे मी फीजची गोष्ट निघाली की मी म्हटलं रे तू मला सांग ना फीजचं काय. सो मग असंच काहीतरी एक त्याची जिम होती त्याच्या ऑफिसमधली. मी तिथे एका कोपऱ्यात बीन बॅगवर बसलो होतो आणि तो असा आला आणि सगळे बसले. मी म्हटलं विजय सांग ना मला फी काय करू मी तुझी, फीजचं काय. अरे सर गिव मी 1 रुपी. असे नाही ते टॉक टू मी सिरियसली. कारण मी आता तू हो म्हणालस ना तर मला निर्माताही भेटतील ना. तर निर्मात्यांना मला सांगावं लागेल तुम्ही डिसाईड करा. तो म्हणाला तुम्ही डिसाईड करा. मग तो त्या दिवशी त्यावेळी जर 100 रुपये घेत होता ना, मी त्याला सांगितलं मी तुला 60 रुपये देईन किंवा मी तुला 70 रुपये देईन. तर म्हणे ठीक आहे, आय एम ओके विथ इट. मग कॅन यू इमॅजिन 2021-22ला ज्यावेळी मी सिनेमा शूटला गेलो त्यावेळी त्याची फी जी आहे तो जे चार्ज करत होता ते त्याच्या डबल झाली होती. किती चार्ज करायचा त्यावेळेला? आणि तो करोडमध्ये म्हणजे तो आत्ता 20 करोड घेतो एका फिल्मला, एका फिल्मला. विजय सेतुपती. मग कॅन यू इमॅजिन. तो म्हणजे आपण आता हे कॅल्क्युलेशन करूयात ना की त्याला किती आर्थिक नुकसान झालं असेल. बट पण गोष्ट तो गोष्ट आवडली होती आणि तो गोष्टीला सरेंडर झाला होता. म्हणजे असं नव्हतं की तो माणूस आहे म्हणून तो भांडत पण होता माझ्याबरोबर. आम्ही भांडलोही, आमची डिसअग्रीमेंट्स होत्या. म्हणजे तो मला असं सांगायचं मी हे करू का, मी म्हटलं नाही करायचं असं मी सांगतो ते कर. म्हणजे इथपर्यंत डिसअग्रीमेंट्स होत्या. पण तरी माणूस म्हणून तो खूप चांगला आहे ना. तो इमोशनल आहे म्हणून त्याला मक्कल सेल्वन म्हणतात ना, की सामान्य माणसांचा माणूस. मक्कल सेल्वन विजय सेतुपती. सो माझ्याबरोबर त्याचं म्हणजे आमचं मस्त भांडतही होतो आम्ही. काम आहे नाही तर ते रिफ्लेक्ट झालं असतं ना. फक्त भांडण किंवा फक्त डिसअग्रीमेंट असलं असतं तर सेल्युलाईडवर ते रिफ्लेक्ट होतं की तुमचं कामात दिसतं अरे नाही ते काहीतरी आहे. त्याने ओव्हरपॉवर नाही केलं मला. क्या तुम्हाला हे हवं आहे ना, ठीक आहे, इफ यू वॉन्ट दिस आय विल डू इट. म्हणजे तुम्हाला सांगतो मी अभिजित की ज्यावेळी सिनेमा पूर्ण झाला आणि इफ्फीमध्ये त्याचा गाला प्रीमियर झाला. स्टँडिंग ओवेशन होतं. म्हणजे लोकांनी उठून म्हणजे रहमान सर माझ्या शेजारी, विजयही होता तिथे पण विजय आतमध्ये फिल्म बघायला आला नव्हता. हो. तो मला म्हणे नाही मला भीती वाटते सिनेमा बघायला, मी माझे सिनेमे बघायला बसतच नाही, आय एम व्हेरी स्केअर्ड. आणि त्यात हा सायलेंट सिनेमा आहे आणि त्यात आपण इतक्या सगळ्या ॲग्रीमेंट डिसॲग्रीमेंटवर करत सिनेमा एका पॉईंट ऑफ व्ह्यूने तुझ्याच पॉईंट ऑफ व्ह्यूने सिनेमा केला आहे. सो मला खूप धडकी भरली आहे म्हणे. आणि तो आलाच नाही आतमध्ये. आणि ज्यावेळी शो संपला त्यावेळी मी नाही फोन केला होता. त्या तिथे उपस्थित असलेल्या सगळ्या रिपोर्टर्सनी, त्याच्या ओळखीच्या सगळ्या माणसांनी त्याला फोन केला आणि सांगितलं की अमेझिंग फिल्म, म्हणजे ब्रिलियंट परफॉर्मन्स आहे तुझा. आणि त्याच्यानंतर तो त्या रात्री मला गोव्यात जिथे पार्टी सुरू होती तिथे भेटायला आला. ही हग्ड मी. ही सेड पीपल आर कॉलिंग मी अँड आय एम रिअली व्हेरी हॅपी. लोकांना आवडला सिनेमा. तरी त्याने 2025 पर्यंत सिनेमा पाहिला नव्हता. मी त्याला रोज म्हणायचो सिनेमा बघ ना, बघूया असं सगळं सुरू होतं. इंटरेस्टिंग आहे. म्हणजे इंटरेस्टिंग म्हणजे 1 वर्ष बोलला नव्हता सिनेमा संपल्यानंतर माझ्याबरोबर. हो, ते डिसअग्रीमेंट इतकं कॅरी झालं होतं. म्हणजे मी त्याला फोन करायचो, मला कोणी आता तुम्ही आलात मला भेटायला, अरे कसं विजय कसं आहे काय बोलणं 1 मिनिट, आणि मी फोन लावायचो बघ आणि स्पीकरवर टाकायचो, टॉ कट व्हायचा. म्हटलं हा माझा जवळजवळ 1000वा फोन असेल.
मग लिटरली इतकं डिसॲग्रीमेंट होतं. आणि त्याने मला एक दिवस फोन उचलला माझा. मला म्हटलं, अरे तू फोन उचललास, मी किशोर बेळेकर बोलते, तू फोन उचललास माझा, तुला उचलायचं नव्हतं असं तू ठरवलं असशील ना काहीतरी. तो म्हणे हा थोडं नाराज होतो मी तुमच्याबरोबर, आय वॉज अपसेट बिकॉज तुम्ही काहीच ऐकलं नाही माझं. मी म्हटलं ते झालं ना, सेटवर होतं ना. तर म्हणे मी माझा ना जवान नावाचा सिनेमा रिलीज होत आहे, प्लीज तुम्ही बघा आणि मला सांगा कसं वाटतंय. मी म्हटलं तुझे मी सगळेच सिनेमे बघतो आता ना, तुला माहीत आहे, तू नाही सांगितलं तरी मी सिनेमे बघणार तुझे. सो मी त्याच्या सगळ्या सिनेमांवर बोललोय नंतर. म्हणजे तो मिठाई आणि डायबिटीजवरचा तो सिनेमा आहे तो. तर त्याच्यानंतर मग त्याने 2025मध्ये मी चेन्नईत होतो. हां, त्याने सिनेमा कसा पाहिला ते सांगतो. चेन्नईत होतो आणि मी एक दुसरा सिनेमा जो करतोय त्याचा फोटोशूट होतं. आणि चेन्नईमध्ये ना एक मोठा डिस्ट्रीब्युटर आहे. तो विजयचा मित्र आहे. तो तिकडच्या सगळ्या मोठ्या फिल्म्स रिलीज करतो. अजित किंवा थलापती विजयच्या फिल्म्स वगैरे डिस्ट्रीब्यूट करतो. आणि तो खूप यंग आहे. तर मला कोणीतरी सांगितलं त्याला सिनेमा बघायचा आहे गांधी टॉक्स. आणि लकीली माझ्याकडे ड्राईव्ह होता. सो मी झीच्या CBOशी बोललो की म्हटलं त्याला सिनेमा दाखवतोय मी. त्यांना असं नको वाटायला मी दाखवलं. आणि कारण यांचे सगळ्यांचे कॉन्टॅक्ट्स असतात. सो मी त्याला सिनेमा दाखवला. तर मला तो सिनेमाला येईपर्यंत सगळ्यांनी घाबरवून ठेवलं होतं. पण तो 200-300 करोडच्या फिल्म्स डिस्ट्रीब्यूट करणारा माणूस आहे. त्याला सिनेमा नाही आवडला तो 15 मिनिटात वॉकआउट करेल. अरे म्हटलं बापरे. सो त्याला दाखवला मी. त्याने ना इंटरव्हल झाला आणि तो बाहेर आला. तो भयभीत झाला होता. मला म्हणते व्हॉट आय हॅव सीन ब्रदर, व्हॉट यू वॉन्ट फ्रॉम मी. मग हे त्याचं रिॲक्शन, व्हॉट यू वॉन्ट. आय सेड यू प्लीज वॉच सेकंड हाफ अँड देन विल डिस्कस. त्याने सेकंड हाफ बघितला आणि मग तो म्हणाला की मी ह्याचं इकडचं डिस्ट्रीब्युशनचं मी बघणार म्हणे. आणि मग त्यानेच डिस्ट्रीब्युशन तिकडचं सांभाळलं होतं. आणि त्याच्यानंतर 10व्या दिवशी मला विजयचा फोन आला. मला म्हणे अरे तू माझ्या मित्राला भेटलास. म्हटलं कोण. डिस्ट्रीब्युटर. म्हटलं हां तो भेटला मला विद्युतलाईच्या सक्सेस पार्टीला. अँड ही वॉज प्रेझिंग यू. सेड युअर डिरेक्टर इज व्हेरी डाऊन टू अर्थ अँड व्हॉट अ फिल्म ही मेड. सो मला का नाही दाखवतेस सिनेमा. म्हटलं अरे मी 3 वर्ष तुला सांगतोय सिनेमा बघ सिनेमा. 3 वर्ष बनून रेडी होता ना सिनेमा. म्हटलं तू सांग मी दाखवतो तेव्हा. म्हणजे ठीक आहे आपण 2 दिवसाने सिनेमा बघूया. आणि मग त्याच्यात दुसऱ्या दिवशी त्याने सिनेमा पाहिला. अँड ही हग्ड मी अँड ही सेड यू सेव्हड द फिल्म. यू सेव्हड मी. मग ते डिसएग्रीमेंटचं रिफ्लेक्शन होतं. अभिजित काय होतं ना की चांगला सिनेमा झाला ना तर सगळे क्रेडिट घेतात. करेक्ट आहे. वाईट झाला ना तर ते अख्खं डिरेक्टरवर खापर फोडलं जातं. आणि हे मला शूटिंग करताना जाणवत होतं. म्हटलं ही सगळी मोठी माणसं आहेत. करेक्ट आहे. ह्यांच्याकडनं चुका झाल्या ना तर ह्यांच्यासाठी अजून एक सिनेमा असं होऊन जाईल. पण माझ्यासाठी ते नाही आहे ना की रे एवढे सगळी मोठी माणसं घेतलीस, तू रहमान सरांना घेतलास आणि स्कोप ऑफ वर्क एवढं असताना तू त्यांच्याकडनं काहीच काम करून घेतलं नाहीस. त्यामुळे मी कुठल्याही प्रेशर खाली त्यांच्या स्टार असण्याच्या इन्फ्लुएन्स खाली आलो नव्हतो. किती दिवस शूटिंग झालं. 50 दिवस. 50 दिवसात सिनेमा पूर्ण. म्हणजे कॅन यू इमॅजिन सगळ्यांनी तारखा इतक्या परफेक्ट दिल्या होत्या ना. ते परफेक्ट डेजमध्ये सिनेमा संपला. डिले याकरता झाला कारण झीमध्ये 400 माणसं काढली होती. ती सगळी शफल होत गेली. मग ती सगळी माणसं नवीन आली. ती ॲडजस्ट होईपर्यंत 1-1.5 वर्षांचा कालावधी गेला. आणि मी रोज बसून होतो. कारण माझा स्वभाव असा आहे की जोपर्यंत माझ्या हातातला सिनेमा रिलीज होत नाही तोपर्यंत मी दुसरा सुरू नाही करत. त्यामुळे मी 3 वर्ष फक्त बसून होतो. 3 वर्ष फक्त बसून होतो. आणि तुम्हाला आवडलं असेल सिनेमामधली जी ट्रान्झिशन्स आहेत. मी ती बसूनही त्या पूर्ण सिनेमा मी इफ्फीमध्ये दाखवलेला सिनेमाची कॉपी वेगळी होती आणि जी रिलीज झाली ती कॉपी वेगळी होती. त्याच्यातले ट्रान्झिशन्स आहेत. एका सीनमधनं दुसरा सीन सुरू होतो ते मी त्या रिकाम्या वेळेत केलेलं काम आहे एडिटर बरोबर बसून. पण अचानकपणे रहमान सर कुठून आले की रहमान सरच ठरलेलं होतं की अजून कोणी येणार होतं. नाही ना. मग ती पण सेम म्हणजे ती गंमत जशी आर्टिस्टच्या बाबतीत झाली सगळ्या ॲक्टर्सच्या बाबतीत. काय झालं आर्टिस्ट तयार होईना सगळे नाही म्हणायला लागले. मी म्हटलं मग एक काम करूया कुठलं तरी मोठं नाव हवं आहे ना. कारण निर्माते विचारायचं कोण करते तुझ्या ह्याच्यात काम.
कोण असोसिएट आहे, तू कुठलं मोठं नाव असोसिएट आहे. तर मी म्हटलं ठीक आहे, आता ॲक्टर नाही म्हणतात ना, आपण म्युझिक डायरेक्टर्सना पिच करूया. मग मी इकडच्या ना सगळ्या म्युझिक डायरेक्टर्सना पिच केलं होतं. म्हणजे मी मराठीतले पण आपले मोठे म्युझिक डायरेक्टर, म्हणजे लोक असं कमेंट करतात की अरे काय मराठी म्युझिक डायरेक्टर भेटले नाहीत का असं वगैरे. मी अजय अतुल भेटले. मी अजय अतुलचा नंबर, माझा मित्र आहे प्रफुल्ल म्हणून म्युझिक डायरेक्टर आहे, त्यांना नंबर घेऊन मी कॉल केले. सो बेसिकली मी कॉल केल्यानंतर ते उचलले नाहीत. मग मी वाट बघितली आणि म्हटलं की काम करूया, हिंदीतल्या लोकांना भेटूया. मी हिंदीतले लोक म्हणायचे अरे खूप फॅसिनेटिंग आहे, फॅन्टॅस्टिक आहे, अमेझिंग, गुड आयडिया. पण नंतर काही सरकेच ना पुढे. मग मी म्हटलं ठीक आहे, आपण बेस्टमधलं बेस्ट काय होऊ शकतं, म्हणून मी इलायराजांना पिच केलं. ते इलायराजांनी मला चेन्नईला बोलावून घेतलं. चेन्नईला गेलो. म्हणजे तो किस्साच होता, त्यांनी मला 9 वाजता बोलवलं होतं. मी असंच कट टू कट फ्लाईट पकडलं होतं. मी 9 वाजता त्यांच्या स्टुडिओत पोहोचलो. ते माझ्यासाठी वाट बघत बसले होते आणि मी डॉट 9 वाजता पोहोचलो होतो. त्यांनी माझ्यासाठी, त्यांना हे माहीत होतं की हा काही खाऊन आला नसेल, त्यांनी ब्रेकफास्ट वगैरे ठेवला होता तिथे रेडी. तर मला म्हणे तू जा आणि ते ब्रेकफास्ट कर, मी ठेवला आहे बघ तुझ्यासाठी, शुड हॅव समथिंग. सो मी त्यांचा रिस्पेक्ट म्हणून उठलो, तिथे गेलो, एक इडली होती ती खाल्ली आणि परत आलो. दुसऱ्या मिनिटाला मी ते इडली खात खात तिथे आलो. तर म्हणे झाला तुझा ब्रेकफास्ट. आय सेड सर आय केम टू सी यू. मी इडली खायला नाही आलो, मला तुम्हाला भेटायचं आहे. सो ही वॉज सो हॅपी, फेल्ट व्हेरी हॅपी. हे सेड की सांग मला काय गोष्ट आहे. मी त्यांना एक अर्धा पाऊण तासाचं नरेशन दिलं, म्युझिक रेफरन्सेस ऐकवले. सो युजली कसं असतं ना, मोठ्या म्युझिक डायरेक्टर्सना तुम्ही ज्यावेळी म्युझिक ऐकवता दुसऱ्याचं कुठलंही, तर ते थोडंसं इगो हर्ट होण्याचे चान्सेस होतात. मग मी थांबवत होतो. तर म्हणे नाही नाही कीप प्लेईंग, तुझे रेफरन्सेस खूप चांगले आहेत. कारण काय झालं होतं अभिजित, मी स्क्रीन प्लेच म्युझिक ऐकत लिहिला होता. अच्छा. आणि ते हो म्हणाले मला. म्हणे माझ्याकडनं ना पुष्पक झाला नव्हता, सो मला ही संधी हुकायची नाही आहे. आणि मग त्यांनी हे केलं की होकार दिला. त्यांनी होकार दिला. आधी त्यांचं नाव सांगितल्यानंतरही निर्माते तयार होईना, म्हणजे ॲक्टर कोण आहे. म्हणजे इलाराजांच्या नावावर काय मी हिंदीत सिनेमा विकू शकत नाही ना, असे निर्मात्यांचं हे होतं. आणि माझा फोन त्या दरम्यानच्या काळात हरवला. इलाराजा सरांचा नंबरही हरवला. अदरवाईज ते मला दर आठवड्याला फोन करायचे, व्हॉट हॅपन किशोर, व्हॉट हॅपन टू गांधी टॉक्स. सो मी एकदा त्यांना म्हटलं होतं, सर तुम्ही ना मला सारखं फोन करताय ना, तर मलाच खूप ऑकवर्ड वाटतं. एकदा निर्माता होऊ देत फायनल, मी तुम्हाला स्वतःहून फोन करेन. आणि त्याच दरम्यान माझा फोन हरवला. त्यांचा कॉन्टॅक्ट मला त्यांचा मुलगा, मी 100 फोन केले असतील त्याला, कार्तिक राजाला, त्याने कधी नंबर दिला नाही. पण म्हणतात ना की डेस्टिनी असते प्रत्येक सिनेमाची. मी म्हटलं आता नथिंग डुईंग, आणि मी रहमान सरांना पिच केलं. आणि रहमान सरांनी 40 मिनिटं हा सिनेमा ऐकला आणि ते मला म्हणाले की आय एम ऑन बोर्ड, आणि मी हा सिनेमा करतोय. क्या बात आहे. आणि मग रहमान सरांनी काय काय केलं या सिनेमासाठी, भयंकर मेहनत घेतली. म्हणजे 3 वर्ष ते सतत होते माझ्याबरोबर. म्हणजे अख्खा सिनेमा बुदापेस्टमध्ये त्यांनी रेकॉर्ड केलं, त्याचं म्युझिक इकडे रेकॉर्ड केलं, एकदा केलं, दुसऱ्यांदा केलं, स्क्रॅप केलं, परत नव्यानं केलं. असं सगळं करत करत हे 3रं व्हर्जन आहे सिनेमाचं. आणि त्यातली सगळी गाणी, मला म्हणे तुला गाणी काय सगळ्या भाषा, म्हटलं सगळ्या भाषांमध्ये गाणी हवी आहेत. 5 भाषांमध्ये त्यांनी 20 गाणी करून दिली मला. आणि प्रत्येक गाणं हिट आहे. प्रत्येक गाण्याबद्दल लोकांनी, म्हणजे मला मेसेज येतात, लूपवर ऐकली आहेत गाणी लोकांनी. आणि लोकांनी कसं केलं आहे, मराठी ऐकलं आहे, चला आता मी तमिळ व्हर्जन, तेलुगू व्हर्जन, मल्याळम, तर म्हणे मग त्यांच्या कमेंट्स यायच्या, अरे मी ना सगळे ऐकलेत पण मला मराठी आवडलं. मग रहमान सरांचा ऑफिशियली, कारण हा पहिला ऑफिशियल मराठी सिनेमा आहे रहमान सरांचा, कारण याचं सेन्सॉर एकच सर्टिफिकेट आहे. ओके. सो दिस इज लाईक, हा ओरिजिनल मराठी आहे, ओरिजिनल तेलुगू आहे, तमिळ आहे, मल्याळी आहे, असं सिनेमा आहे. रेहमान सर जनरली पण शांतच असतात की बोलतात पण कधी कधी? मला आत्ता लोकांनी सांगितलं ते खूप आत्ता खूप मस्ती करतात, विनोद करतात आणि कमालीचा सेन्स ऑफ ह्युमर आहे.
ही टेक केअर ऑफ युअर हिज डिरेक्टर्स किंवा ह्यांचं. मग मी सांगतो ना, मला ना म्हणजे ते लहान मूल आहे त्यांच्यात एक, म्हणजे आता हा स्टुडिओ आहे समजा आणि याच्या पलीकडे त्यांचं काम चाललं आहे, तर मी असं बाहेर बसलो आहे समजा सोफ्यावर आणि त्यांना मला ते 1 तासाने ऐकवायचं, तर ते मला उठवायचं, तू इथे नको बसूस, हे माझे सगळे असिस्टंट दरवाजा उघडतात आणि तुझ्या कानावर म्युझिक येतं, मग मला सरप्राईज नाही राहणार तुला ऐकवायला, तू इकडनं तिकडे सोफ्यावर जा. आणि मग ते तिकडच्या सोफ्यावर पाठवायचे आणि मग नंतर बोलवायचे, चेअर असे खेचायचे, बस इथे आता ऐक, आणि मागे चेअरवर असं हात ठेवून माझ्या मागे उभे राहून त्यांनी मी ऐकतोय आणि मग असं टर्न केलं, म्हटलं ते हा माणूस माझ्या मागेच उभा आहे. मला म्हणे मला आवडले, अप्रतिम आहे, आवडलं ना, आत्ता कळलं मला तुला काय हवं आहे. असं करून त्यांनी सिनेमा केला क्या बात. आणि मजा केली आहे, म्हणजे मजा केली आहे. अरविंद स्वामी म्हणजे म्हणजे अरविंद स्वामी कधीपासून आपण सगळे रोजानी या सगळ्या गोष्टी अजूनही म्हणजे तसाच आहे. अजूनही तसाच, म्हणजे 1 इंच पण इकडे तिकडे काही नाही, काही बदललेलं नाहीये. काही नाही. चेहरा, वजन, दिसणं बरं वगैरे असं नाही तो खात नाही, तो खातो. अच्छा, हा मजबूत, म्हणजे मी जेवलोय त्याच्याबरोबर. त्याने ही इज अ व्हेरी गुड कुक. ओके. मटण सुंदर बनवतो तो, मस्त अप्रतिम बनवतो. त्यांच्या घरी मला त्यांनी खायला घातलं होतं, सो मग मी ती आठवण करून दिली आणि मग सेटवर त्याने बनवलं होतं सगळ्या युनिटसाठी. म्हणजे जस्ट इमॅजिन शूट करतोय सुटाबुटातला आणि त्याचं पॅकअप केलं. म्हटलं सर पॅकअप, तो मला म्हणतो पॅकअप कर माझं लवकर, जर सगळ्यांना जेवायला हवं असेल तर. आणि कट्टून एक शॉट असा आहे टेंटमध्ये बनियनवर असं पटका टाकून, रुमाल टाकून हा माणूस मटण बनवतोय सगळ्या युनिटसाठी. अमेझिंग माणूस आहे, हायली एज्युकेटेड आणि खूप असं ऑर्गनाइज्ड राहणारा माणूस आहे, खूप ऑर्गनाइज्ड, स्टुडियस आहे. म्हणजे त्यांनी स्क्रिप्ट वाचल्यानंतर बोलावलं, वाचून झाल्यानंतर बोलावलं होतं. अच्छा. हा हे खूप महत्त्वाचं आहे. बरेच ॲक्टरनं वाचत नाहीत स्क्रिप्ट. मी त्याने वाचलं स्क्रिप्ट आणि मला त्याने, कारण नरेशन देताना किंवा मी ज्यावेळी डिस्कस करायला गेलो ना, तर त्याने मला सीन टू सीन सांगितलं होतं, हे काय आहे, इकडनं तुझं हे काय आहे, तो असं का वागतोय. हे मला खूप सोपं जातं ना शूट करताना मग. सो तसं ते आहे. सी वाय इज स्टील देअर, कारण तुमची वर्किंग स्टाईल खूप मॅटर करते. हे म्हणजे आपण आता इतका वेळ बोलतोय, पण शेवटी असं आहे की त्या अख्ख्या चित्रपटाचा हे फॅसिनेटिंग आहेच की हे ॲक्टर, हे म्युझिक डिरेक्टर वगैरे, बट शेवटी असं आहे ना की त्या गोष्टीचा आत्मा गांधी आहे. गांधी गांधी टॉक्स नाव का? कसं आहे ना, सिनेमा लिहिताना एक काय असतं ना, तुमच्या हातात तुम्ही ज्यावेळी लिहिता त्यावेळी आता जसं त्याच्यातल्या काही फ्रेम्स आहेत, नोट बाहेर येते, गांधीजी दिसतात बरं, नोटेवरचे गांधीजी दिसतात, किंवा तुम्हाला शेवटचा पेपर आहे तो फ्लोट करतोय गटारातनं, गांधीजी दिसतात त्याच्यावर. गांधीजींचा खूप इम्पॅक्ट आहे माझ्या याच्यावर, का मी सेवा दलातनं कलापथकातनं आल्यामुळे कसं होतं की सेवा दलानंतर विद्यार्थी उत्कर्ष मंडळ. सो तुमची जडणघडण कुठल्या ह्याच्यावर झाली त्याच्यावर खूप मॅटर करतं. आणि मग त्यावेळी असं जाणवायला लागलं की सगळ्यांना गांधी हवेत. सो पीपल आर आफ्टर ऑल पीपल आर आफ्टर गांधी. म्हणजे हेट पण करतात त्यांना पण गांधी हवं आहे, कारण त्या गांधीशिवाय काही जे काय चाललंय ते गांधीसाठीच चाललंय. सो मग गांधी टॉक्स, मग विच गांधी टॉक्स नाउ डेज, अ गांधी विच इज ऑन 500 रुपीज नोट. सो मग ते नाव म्हटलं, हे नाव बरोबर आहे, गांधी टॉक्स. आता मग त्याच्यातला दुसरा अर्थ, जो माझ्यातला गांधींना मानणारा जो मुलगा आहे, जो लेखक दिग्दर्शक आहे, त्याला अभिप्रेत असणारा अर्थ काय आहे की गांधी आजही बोलतो, गांधीचे थॉट आजही बोलतात. गांधीजींनी निसर्गाबद्दल बोललेत, किती उष्णता आहे, झाडं तोडतात, ग्रीडी आहोत आपण, त्या ग्रीडबद्दल गांधीजींनी कोट केलाय, बोललेत. करेक्ट आहे. उपोषणाला बसतात आजही लोक, ते शस्त्र आजही गांधीजींचं खूप लागू पडतं. करेक्ट आहे. आज सगळ्यांना नतमस्तक व्हावं लागतं. करेक्ट आहे. म्हणजे गांधी आजही रिलेव्हंट आहे. गांधी टॉक्स हा मला, म्हणजे गांधी बोलतो आजही, गांधी मरणार नाही कधी, तो याकरता का गांधी रिलेव्हंट आहे आणि गांधीशिवाय पान हलणार नाही आहे. त्यामुळे मग गांधी टॉक्स
हे त्याच्यासाठी मला, कारण त्यातले 2 अर्थ हवे होते. मेटाफर असं होतं की गांधी टॉक्स, मग त्यातला क्वर्क काय आहे, तर कुठला गांधी, तर नोटेवरचा गांधी बोलतो. आणि कुठला म्हणजे गांधी टॉक्स म्हणजे काय, गांधी आजही बोलतो, गांधी आजही जिवंत आहे. त्यामुळे मग गांधी टॉक्स असं नाव आलं त्याच्यात. निश्चितपणे आपण या चित्रपटाबद्दल जेवढ्या गप्पा मारू तेवढ्या कमी आहेत. आणि मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी हा चित्रपट बघितला पाहिजे आणि आपल्या जवळच्या मित्रांना, नातेवाईकांना हा दाखवला पण पाहिजे. त्याचं कारण असं आहे की या काळातला सर्वोत्तम चित्रपटांपैकी तो एक चित्रपट आहे. मला असं वाटतं की ज्या चित्रपटांमध्ये संवाद असतात ते चित्रपट कालातीत राहणं हे फार कठीण असतं. करेक्ट आहे. पण हा चित्रपट याच्यात संवाद नाही आहेत. त्यामुळे जोपर्यंत गांधींचं नाव आहे, तोपर्यंत मला असं वाटतं की गांधी टॉक्स पण तेवढाच रिलेव्हंट राहणार क्या आहे बात आहे. आणि कालातीत राहणार आहे. मला असं वाटतं की ही, मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या सिनेमाबद्दलची आहे. आणि किशोर बेळेकर यांचं काम जे आहे ते अप्रतिम आहे. तुम्ही उत्तम सिनेमा देऊन मराठी लोकांना खरं तर कशा पद्धतीनं जर तुम्ही उत्तम गोष्ट केली तर जगातल्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये लोक तुमची वाट बघत बसली आहेत. करेक्ट. ही सुद्धा एक बाब त्याच्यातून अधोरेखित होते. ज्या लोकांना उत्तम काम करायचं आहे त्यांनी पेशन्स पण तेवढाच ठेवायला हवा. 2000 साली सुरू झालेला सिनेमा शेवटी 2026 आलेला आहे. 26 वर्षांची प्रतीक्षा आहे आणि संयम जो आहे, शेवटी गांधींनी जो संयम पण सांगितलेला आहे, तर तो सुद्धा तुम्हाला बाळगायला लागेल. पण निश्चितपणे सिनेमा बघा. शेवट हाच आहे की गांधींनी जी तत्त्वं सांगितली आयुष्य जगण्याची, त्या तत्त्वांमध्ये थोड्याफार फरकानं तुमच्या अंमलबजावणीमध्ये फरक पडू शकतो की तुम्ही किती ती अंमलात आणू शकता. करेक्ट आहे. पण मला असं वाटतं की त्याच्याशिवाय तुम्ही पुढं जाऊ शकत नाही. जे पुढे गेलेत त्यांचं पुढे काय झालं आहे ते मला असं वाटतं वर्तमान इतिहास याच्यामध्ये आपल्याला दिसतंय, भविष्यात पण दिसणार आहे. फार लांब जाण्याची काही गरज नाही आहे. किशोरजी, तुम्ही वेळात वेळ काढून बोललात त्याबद्दल मनापासून आभार. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. पाहत राहा मुंबई तक.